घडलं नेमकं राम जन्माच्या वेळेस. पृथ्वी मातेने त्या ठिकाणी गोरूप धारण केलं आणि गोरूप धारण करून त्या ठिकाणी पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे आली. ब्रह्मदेवाकडे आल्यानंतर महाराज गारानं गाऊ लागली, या पृथ्वीवरती माझ्यावरती हा दैत्यांचा संहार वाढलेला आहे. दुष्टांचं निर्दळन करण्यासाठी कुठंतरी आज संरक्षणाची गरज आहे. देवी दैत्यांचा त्या ठिकाणी त्रास होत आहे, त्रास व्हायला लागलेला आहे. रावणादी कुंभकर्णातील हे रावणादी दैत्य आहेत, त्या ठिकाणी आदी ऋषी मुनींना देवतांना त्या ठिकाणी त्रास देत आहेत, छळ करत आहे. हा भार मला आता पेलवेना, सहन होईना, तुम्ही काहीतरी करा. तुम्ही या सृष्टीची उत्पत्ती करते आहात. ब्रह्मदेवाने सांगितलं मी फक्त उत्पत्ती करत आहे. खरंच संरक्षण खातं कोणाकडे आहे? भगवान विष्णूंकडे आहे महाराज. विष्णू भगवंताकडं त्या ठिकाणी पृथ्वी माता गेलेल्या आहेत. पुन्हा हेच गारानं गाऊ लागलेले आहेत. कुठंतरी भगवंताला दया आली महाराज आणि भगवंताने भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी वचन दिलं, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. महाराज त्या ठिकाणी भगवंतानी आश्वासन दिलं, वचन दिलं की पुढच्या अवतारामध्ये मी त्या ठिकाणी रामप्रभूंचा अवतार घेईल. भरत आणि शत्रुघ्न माझे शंख आणि चक्र असतील, माझे योग माया सीता माता माझी पत्नी असेल. महाराज अशा प्रकारे वर्णन करत असताना पृथ्वी मातेला आनंद झाला. ते आश्वासनावरती विश्वास ठेवून सर्व देवतागण ऋषी म्हणून त्या ठिकाणी निघून गेले. अयोध्या नगरीमध्ये त्या ठिकाणी दशरथ राजा आणि आपल्या कौसल्य माता, खऱ्या अर्थाने दशरथ राजांना 3 पत्न्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. आता तुम्हा सर्वांना कथा भाग माहितीच आहे, पण आता जे काही औचित्य आहे, जो काही प्रसंग आहे, तो अल्पशा वेळेप्रमाणे आपलं सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे. कौसल्या माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता, पण 3ही पत्न्यांना महाराज पुत्र नव्हतं. एवढा मोठा राज्यकारभार, परंतु कोण चालवणार महाराज? संतती नाही. कुठंतरी खेद होता, कुठंतरी दुःख मनामध्ये वाटत होतं. आता अशा प्रसंगी काय करायचं? एक दिवस दशरथ राजाला स्वप्न पडलं की त्या स्वप्नामध्ये 2 पुरुष एका स्त्रीचा विनाकारण वध करत आहेत. ह्या स्वप्नाचं नेमकं कारण काय? म्हणून आपले कुलगुरू वशिष्ठ ऋषींकडे त्या ठिकाणी स्वतः दशरथ राजा गेलेले आहेत. परंतु दशरथ राजांचे जे कुलगुरू होते त्यांच्या कुळाचे महाराज वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की अगोदर पुत्र संतती होत नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक कार्य करावं लागणार आहे. तुम्ही अरण्यामध्ये जावा आणि अरण्यामध्ये जाऊन 3 श्वापदांचे तुम्हाला शिकार करावे लागणार आहे महाराज. आता अनेक रामायणामध्ये आहे. एकूण आपली रामायण किती आहे महाराज? 108 शतकोटी पण महाराजांनी सांगितलं भारतामध्ये, म्हणजे ते वेगळे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिकी रामायण वेगळं आणि तुलसी रामायण, म्हणजे प्रत्येक रामायणामध्ये वेगवेगळा उल्लेख त्या ठिकाणी येतो महाराज. वक्ते बाबांची 108 त्या ठिकाणी 3 श्वापदांचे शिकार करायला जाण्यासाठी त्या ठिकाणी निघालेले आहेत दशरथ राजा. सकाळी गेलेले दशरथ राजा परंतु एक देखील श्वापद त्यांना मिळाला नाही. सायंकाळची वेळ आहे, अंधाधुंद सामंद प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. झाडावरती बाण रोखून त्या ठिकाणी दशरथ राजा बसलेला आहे आणि त्यावेळेस आपला श्रावण बाळ त्या ठिकाणी आपल्या अंध माता पित्यांना तीर्थयात्रेसाठी घेऊन चाललेला आहे. आपल्या अंध माता पित्यांना तहान लागली म्हणून शरयू नदीच्या तीरावरती त्या नदीवरती कमंडलू घेऊन आलेला श्रावण बाळ पाण्यामध्ये त्या ठिकाणी कमंडलू बुडवलं आणि बुडवल्या क्षणी त्या ठिकाणी बुडबुड बुडबुड असा आवाज झाला. झाडावरती बसलेला बाण रोखून दशरथ राजाला वाटला अरे कोणतं तरी श्वापद आलेला आहे. महाराज हातातून बाण सुटला, कोणताही विचार न करता बाण सोडला महाराज. तो बाण अक्षरशः तीव्रतेने जाऊन वाऱ्याच्या वेगाने जाऊन श्रावण बाळाच्या छातीमध्ये घुसला आणि महाराज तो श्रावण बाळ त्या ठिकाणी विवळला महाराज. शर आला तो आला धावून या काळ विवळाला श्रावण बाळ महाराज. हा आवाज इतर कोणत्या प्राण्याचा किंवा श्वापदाचा नसून कोणत्या तरी निष्पाप जीवाचा हा आवाज आहे. काय करावं आणि काही नाही, हातातून बाण गळून पडले आणि दशरथ राजा त्या ठिकाणी पळ सुटलेला आहे महाराज. गेला तर पाहतात तर काय घट्ट कमंडलू हातामध्ये धरलेला आहे, पाण्याने भरलेला आहे महाराज. रक्ताचे पाठ त्या ठिकाणी वाहू लागलेले आहेत.
आणि वाहत असताना दुःखित अंतःकरणाने दशरथ राजाने देखील श्रावण बाळाला मांडीवर घेतलं महाराज. आणि मांडीवर घेतल्यानंतर विचारपूस केली. श्रावण बाळाने आपला परिचय दिला महाराज. परंतु जीव मुठीत रोखलेला आहे याचं कारण एक म्हणजे की माझी शेवटची इच्छा आहे की माझे अंध माता पिता आहेत, तुम्ही राजे आहात महाराज, प्रजेची इच्छा पूर्ण करता. माझी अंतिम एवढीच इच्छा आहे, तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी पापी समजू नका, अपराधी समजू नका. जाता जाता माझी शेवटची एवढीच इच्छा पूर्ण करा की माझे अंध माता पिता त्या ठिकाणी तहानेने व्याकुळ झालेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पाणी पाजा. महाराज हातातील कमंडलू दिला आणि अखेरचा श्वास त्या ठिकाणी दशरथ राजांच्या मांडीवर घेतलेला आहे महाराज. कुठंतरी एवढा मोठा राजा असून मनाला अपराधी असल्यासारखं वाटलं. थरथर त्या हाताने दशरथ राजा श्रावण बाळांच्या आई वडिलांकडे गेला महाराज. मुक्या पावलाने गेला, निशब्द त्या ठिकाणी दशरथ राजा उभा आहे महाराज. अरे श्रावणा, आलास तू पाणी घेऊन? अरे बोलत का नाहीस? बोलणारे बाळा, इतका उशीर का झाला? पाणी तर आणलं ना, पाणी तर मिळालं ना? आम्हाला खूप तहान लागली आहे, दे ना लवकर पाणी. पण एकदा झालं, दोनदा झालं, 3 वेळेस श्रावण बाळाला आवाज देऊन सुद्धा काहीच प्रतिउत्तर नाही. त्यावेळेस अंध माता पित्यांना कुठंतरी कळून चुकलं की हा श्रावण नसून दुसरं तिसरं कोणीतरीच आहे. कोण आहेस तू? त्यावेळेस निशब्द होऊन त्या ठिकाणी बोलावं लागलं. दशरथ राजांनी घडलेला सगळा वृत्तांत सांगितलं आणि क्षमा याचना मागितलं. अरे राजा आहेस ना तू, एवढा मोठा अपराध तुझ्याकडून झाला आणि तू क्षमा मागतो? क्षमा काय मागतो? तुला माफी मिळणार नाही, तुला तुझ्या कर्माची शिक्षा त्या ठिकाणी भोगावीच लागेल. जा, तुला आम्ही शाप देतो की आम्ही जसं पुत्र वियोगाने मरण पाहू ना, तसं तू देखील त्या ठिकाणी पुत्र वियोगाने मरण पावशील. पहा ना महाराज, साधू संतांचा थोरा मोठ्यांचा जर आशीर्वाद बारकाईने पाहिला तर त्यांच्या शापामध्ये सुद्धा आशीर्वाद असतो. श्रावण बाळाच्या अंध माता पित्यांनी जो शाप दिला त्या शापामध्ये सुद्धा काय होता? आशीर्वाद होता. आपण इतर ठिकाणी गेलो, आपण एखाद्याच्या पाया पडलो तर माणसं महाराज आशीर्वाद देतात, पण त्यांच्या आशीर्वादामध्ये खराच आशीर्वाद असतो की नाही हे थोडं आपल्याला तपासून बघावं लागतं महाराज. परंतु जो शाप दिला त्यांनी एकीकडे दुःख झालं आणि एकीकडे सुख सुद्धा झालं. कारण कितीतरी वर्ष झाली लग्नाला होऊन, परंतु 3 देखील पत्न्यांना त्या ठिकाणी पुत्र नव्हतं. ही शोककळा होती महाराज. राज्यामध्ये आनंद वाटला महाराज. त्या ठिकाणी दुःख आपल्या मनामध्ये लपून राजा आपल्या राज दरबारी परतलेला आहे. दिवसा मागून दिवस लोटले आणि पुत्र प्राप्तीसाठी त्या ठिकाणी कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामेष्टी यज्ञ त्या ठिकाणी केला आणि अग्निनारायणाने प्रसन्न होऊन दशरथ राजाच्या हातामध्ये पायसदान दिलेलं आहे. ते पायसदान 3ही तुम्ही त्या ठिकाणी राण्यांना द्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकई. परंतु पायसदान तो प्रसाद देता क्षणी नेमकी कैकई माता त्या ठिकाणी नव्हती. उशिरा प्रसाद मिळाला म्हणून तो प्रसाद त्या ठिकाणी कैकई मातेने टाकून दिला. पुढे त्या प्रसाद अंजनी मातेने सेवन केला. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी त्यांचा अवतार आहे महाराज. ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. नंतर कालांतराने तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर 3ही राण्यांना त्या ठिकाणी दिवस राहिले, गरोदर राहिल्या आणि दिवसा मागून दिवस लोटत असताना महाराज 7व्या महिन्यामध्ये जे डोहाळे लागतात महाराज, त्या स्त्रीचा जो गरोदरपणातील जो 7वा महिना असतो ना महाराज, फार महत्वाचा असतो. त्या 7व्या महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने लेकराच्या उदरावरती म्हणजे म्हणतात ना योग्य ते संस्कार घालण्याची ती खरी वेळ असते. तसं तर 3 महिन्यापासूनच आईने योग्य ते वाचन करावं, योग्य ते संस्कार लेकरावरती घालावे. कुठंतरी ह्या इंटरनेटच्या दुनियामध्ये मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक, TV हे ज्या काही गोष्टी आहेत जरा बाजूला ठेवून कुठंतरी अध्यात्माकडे वळलं पाहिजे. त्यावेळेस कुठं प्रभू श्रीरामचंद्र भगवान परमात्मा, कृष्ण भगवान परमात्मा, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे यासारखे शूरवीर, यासारखे संत मायबाप आपल्या उदराला जन्माला येतील. रुक्मिणी आई साहेबांनी योग्य ते संस्कार उदरावरती घातले म्हणून निवृत्तीदाता ज्ञानदेव सोपान काकांची मुकली मुक्ताई त्या ठिकाणी जन्माला आली. जिजाबाई साहेबांनी असे डोहाळे लागले नाहीत महाराज चिंच खाण्याचे आणि बोरं खाण्याचे, घोडेस्वार व्हावं आणि त्या ठिकाणी तलवारबाजी करावी म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं, म्हणून छत्रपती शिवाजीराजे घडले.
महाराज त्या ठिकाणी दशरथ राजाने देखील तीनही राण्यांचे जे काही डोहाळे होते, जे काही मनोरथ होते त्या ठिकाणी पूर्ण केलं. कैकेयी मातेच्या कक्षामध्ये गेल्यानंतर कैकेयी मातेने सांगावं की त्या ठिकाणी ज्येष्ठाला वनवास घडावा, दूरदेशी पाठवावं. दुःख अंतकरण झालं. महाराज कुठल्या बापाला वाटतं आपल्या पोटच्या पोराला इतक्या लांब पाठवावं, महाराज वनवासाला पाठवावं. परंतु कुठंतरी पत्नीला दिलेलं ते वचन त्या ठिकाणी पूर्ण केलं. सुमित्रेला विचारलं, त्यांनी सांगितलं ज्येष्ठाची सेवा घडावी महाराज, म्हणून भरतांनी आपल्या रामप्रभूंची सेवा केली पुढे आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या वेळेस कौसल्या मातेच्या कक्षामध्ये गेल्यानंतर त्यांनी तर वेगळं धर्माचं कार्य करण्याची इच्छा त्या ठिकाणी मनामध्ये व्यक्त केली. तिघींचे मनोरथ पूर्ण केले आणि दिवस लोटल्यानंतर ना महाराज आजचा तो सुवर्ण योग, सुवर्ण क्षण त्या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. सूर्य मध्यान्ही असताना पळी भरतो. सूर्यनारायण देखील त्या ठिकाणी थांबलेला आहे. सर्व आकाशामध्ये ऋषी मुनी देवतांनी त्या ठिकाणी गर्दी केलेली. पृथ्वी मातेला आनंद होत आहे. दिलेलं वचन भगवान विष्णू या काही क्षणाभरामध्ये पूर्ण करतायत महाराज. महाराज ज्याप्रमाणे आज आपण हा सुंदर असा दैदिप्यमान हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय साईबाबांच्या मंदिरामध्ये, आपला सर्व परिवार, सर्व श्रोते वर्गांच्या नामगजरामध्ये, त्याप्रमाणे उत्कृष्ट असं नियोजन त्या अयोध्या नगरीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर्व सखींना आनंद होत आहे. कौसल्या मातेच्या पोटी दशरथ राजाच्या घरी त्या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये आज या ठिकाणी सूर्य मध्यान्ही असताना चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामचंद्र भगवंताचा जन्म झालेला आहे. श्रीरामचंद्र भगवंताचा जन्म झालेला आहे. राम जन्मला ग सखे राम जन्मला, 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 राम जन्मला ग सखे राम जन्मला. कौसल्या राणी हळू गडी लोचने, दीपोने जाय माय स्वतः पुत्र दर्शने. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दीपोने जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओ घडले आसू, ओ घडले आसू सुखे कंठ दाटला. ओ घडले आसू, ओ घडले आसू, ओ घडले आसू, ओ घडले आसू, ओ घडले, ओ घडले, ओ घडले आसू सुखे कंठ दाटला. ओ घडले आसू, ओ घडले आसू सुखे कंठ दाटला. राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, हे राम जन्मला ग सखे राम जन्मला. रामप्रभूंचा सुंदर असं थाटामाटामध्ये आगमन झालेलं अयोध्या नगरीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि आपल्या घरामध्ये कित्येक वर्षांनी जर कन्या रत्न असेल, पुत्र रत्न त्या ठिकाणी जन्माला आलं तर आपल्याला इतका आनंद होतो महाराज. गाव जेवण आपण ठेवतो, पंक्ती बसवतो. त्या ठिकाणी तर अयोध्या नगरीमध्ये दशरथ राजांच्या घरी कौसल्या मातेच्या पोटी साक्षात भगवान परमात्म्याने अवतार घेतलेला असेल. काय आनंद असेल महाराज. त्या आनंदामध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे. कारण प्रभू रामांचं जीवन तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना महाराज, की आपल्या जीवनाची सुरुवात, आपल्या जीवनाचा शेवट सुद्धा रामप्रभूंच्या नामाने व्हावा. तरली तर ती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. प्रभू रामांच्या नावाने दगड तरली महाराज पाण्यावरती. आपल्यासारखे महादगड का तरणार नाही. परंतु याच्यामध्ये, या दृष्टांतामध्ये एक गोष्ट आहे, जे दगड प्रभू रामांनी स्वतः टाकण्याचा प्रयत्न केला पाण्यामध्ये, ती दगड तरली नाहीत. पण जो दगड खाली पाण्यामध्ये फेकला तो तरला, तो बुडाला महाराज. फेकला की तो बुडला गेला, तो तरला नाही. तसं याच्यातून, या दृष्टांतातून एकही सिद्धांत असा आहे की
आपल्यासारखा महादगड प्रभू रामांच्या सानिध्यात राहिला, त्यांच्या हातामध्ये राहिला तरच तरला, प्रभू रामांच्या हातातून निसटला तर भवसागरामध्ये बुडाला. म्हणून अखंड देवाचं सानिध्य राहावं, भगवंताची सेवा त्या ठिकाणी घडावी आणि आपल्याकडून हेच कार्य व्हावं. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून भगवंताचा अवतार असेल, संतांचा अवतार असेल, इथून तिथून अवतार एकच आहे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. फक्त साधू संतांनी अवतार घेतला, स्वतःच्या इच्छेने भगवंताला त्या ठिकाणी बोलवावं लागतं. अहम भक्त पराधीन, रामप्रभूंना बोलवावं लागतं. म्हणून एकदा उदार अंतःकरणाने प्रभू रामांच्या नामातूनच त्यांना आपण साथ घालायची आहे. साथ घातल्याशिवाय भगवंत येत नाहीत. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी किंवा करुणे खळे साठवू. श्रीराम जय जय राम. टाळी टाळी, एक एक टाळी, आवाज येत नाही टाळीचा. श्रीराम जय जय राम, 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 राम जय जय राम, श्रीराम 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 जय जय राम, श्रीरामचंद्र भगवान